मस्त अशी तर्रीदार उसळ आहे ना, आपण घरीच बनवणार आहेत आज. हाय, हॅलो, नमस्कार, राधे राधे मैत्रिणींनो. याच्यासाठी काय घ्यायचं आहे, फक्त कांदा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलं आहे. खोबरं कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आहे ना, अद्रक आणि लसूण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण व्यवस्थित दळल्यानंतर आहे ना, आणि हे वाटण दळताना थोडंसं पाणी टाका आणि व्यवस्थित बारीक असं दळून घ्या. आणि नंतर मग कढाईमध्ये ना तेल टाकायचं आहे. तेल टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पहिले मसाले टाकायचे आहेत, म्हणजे याला आहे ना तर्री एकदम मस्त येते. आता मला पूर्ण काळी पण करायची नव्हती, कारण सगळ्यांनाच आवडते असं नाही आता घरामध्ये, त्याच्यामुळे. आणि मी याच्यामध्ये टाकला आहे उसळ मसाला, जो बाजारात मिळतो ना मिसळ मसाला, तो आपल्याला याच्यामध्ये थोडासा ॲड करायचा आहे. आणि जर मिसळ मसाला नसेल तर आपण शेवभाजीचा मसाला जो असतो ना, तो सुद्धा ॲड केला तरीही चालतो. चवीचा काहीही फरक पडत नाही. लगेच ती शेवभाजी तर होणार नाही आहे, शेवटी मिसळच राहणार आहे. आणि याच्यामध्ये ना लाल मसाला, हळद, काळा मसाला आणि शेवभाजी मसाला, मिसळ मसाला असं टाकून घेतलं आहे, मीठ टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित ही थोडीशी 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतली आहे. आता ही उसळ आहे ना, म्हणजे याला काही आपल्याला शिजवायची नाही आहे किंवा काहीही करायचं नाही. आपल्याला डायरेक्ट ही टाकून द्यायची, म्हणजे न शिजवता आपल्याला मिसळ करायची, जी की उसळ आहे. पण ही आपण पावबरोबरसुद्धा खाऊ शकतो, भाताबरोबर पण खाऊ शकतो आहे. आता ज्यावेळेस आपण मिसळ पाव खातो त्यावेळेस कट वेगळा केला जातो किंवा शिजवलेली उसळ वेगळी केली जाते, तर तसंही काही न करता सेम बाहेरची जशी मिसळ लागते ना, तशीच ही मिसळ लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आहे ना, घरातलं आपलं हेल्दी जेवण कायमच चांगलं. कधीतरी आपण बाहेर जाऊन खातो, ती वेगळीच गोष्ट असते. आणि जर मिसळ खरंच खूप आवडते ना, तर ते आपण घरीच बनवा आणि घरीच खा. आता हे पहा, इथे ना मी पूर्ण झाकण ठेवलेलं नाही आहे. झाकण असं थोडंसं ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं उघडं ठेवायचं आहे. आणि गॅस आहे ना कमी करायचा आहे, स्लो करायचं आहे, मिडियम करायचा आहे गॅस. झाकण पूर्ण ठेवायचं नाही आहे आपल्याला, ते थोडंसं उघडं ठेवायचं आहे झाकण. याच्यामुळे काय होतं, तर्री एकदम मस्त येते, खूप छान अशी तर्री येते. त्याच्यामुळे पूर्ण झाकण न ठेवता आहे ना, अर्धं झाकण थोडंसं उघडंच ठेवायचं आहे. आणि ह्या इथे उसळ एकदम तयार झालेली होती. शिजायला आहे ना जास्त काही वेळ लागत नाही, स्लो गॅसवर 15 मिनटं लागतील. एकदम व्यवस्थित ही उसळ तयार होते आणि ही तुम्ही पावबरोबरसुद्धा खाऊ शकता, इतकी टेस्टी लागते. फक्त याच्यामध्ये जे टाकायचं आहे ना, जो मेन इन्ग्रेडियंट्स म्हणा, तर ते फक्त मिसळ मसाला किंवा शेवभाजी मसाला असं काहीतरी तुम्ही याच्यामध्ये टाका, तेव्हा ही भाजी खूप छान लागते. आणि मग उकळी आल्यानंतर आपली ज्यावेळेस उसळ तयार होते किंवा मिसळ आपण ज्यावेळेस सर्विंगला घेतो ना, तर त्याच्या आधी मस्त अशी कोथिंबीर त्याच्यावर टाका. खूप छान ही आहे ना, खूप छान लागणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर आवडणार आहे की नाही आवडणार आहे, हे पाहण्यासाठी ही रेसिपी तुम्हाला ट्राय करावी लागणार आहे. तर मग एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करू नक्की सांगा, आवडली आहे की नाही. कमेंटची वाट पाहते.